मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात होत आहे। आजचा विषय आहे खंड 5 अनुमान प्रश्न। खंड 5वा सुरू होत आहे आणि अनुमान प्रश्न। भगवान बुद्धांचे धर्मनगर, भगवान बुद्धांचे धर्मनगर विषय आहे। तेव्हा राजा मिलिंद औष्यमान नागसेनाकडे गेला आणि त्यांना प्रणाम करून बाजूला बसला। त्यावेळी त्यांच्या मनात आणखीन काही गोष्टी जाणून घेण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती। नागसेन ज्या गोष्टी सांगतील त्या समजून घेण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली होती। ज्ञान प्रकाश पाहण्यासाठी त्यांचे मन उत्कृष्ट झाले होते। आपले अज्ञान नष्ट करून घेण्यासाठी त्यांच्या मनात उत्कटता निर्माण झाली होती। तेव्हा मोठ्या ध्येयाने आणि उत्साहाने आपले मन शांत ठेवून राजा मिलिंद शांतपूर्वक आयुष्यमान नागसेनाकडे जाऊन म्हणाला, बंते नागसेन, तुम्ही भगवान बुद्धांना पाहिले आहेत काय? नाही महाराज, तुमच्या आचार्याने तरी भगवान बुद्धांना पाहिले आहेत काय? नाही महाराज। बंते नागसेन, तुम्ही भगवान बुद्धांना पाहिले नाही आणि तुमच्या आचार्यांनी सुद्धा भगवान बुद्धांना पाहिले नाही। यावरून असे दिसून येते की बुद्ध झालेच नाहीत, कारण बुद्ध झाले असल्याचा कोणताच पुरावा मिळत नाही। भगवान बुद्धांचे धर्मनगर म्हणजे बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वच काही मिळतात। भगवान गौतम बुद्धाचे धम्मनगर म्हटल्यावर राजा मिलिंदला असा प्रश्न पडला की नागसेन बंतेजीकडून बुद्धाबद्दल सर्व गोष्टी ऐकून घ्यावी उत्सुकता निर्माण झाली। आपल्याला वाटते ना काही गोष्टी, आपल्या काय डोक्यात आपल्या काही गोष्टी बसतात, आपल्याला कसं वाटते काही ते अजून समजावून सांगा, अजून ऐकून घ्या, अजून घ्या, अशा प्रकारे। तर मिलिंद राजा नागसेनाला म्हणतात, नागसेन अजून काहीतरी अजून जाणून घ्यावं भगवान बुद्धाच्या धम्माबद्दल, बुद्धाबद्दल। म्हणून भगवान बुद्धाचा धम्म समजून घेण्यासाठी, भगवान बुद्धाचं ज्ञान घेण्यासाठी नागसेनांना म्हणतात की बंते नागसेन, मला तुमच्या जो अजून काही ऐकून घ्यायचं आहे। तर मला एक सांगा की तुम्ही भगवान बुद्ध स्वतः पाहिले काय? मला एक सांगा नागसेन बंते की तुम्ही भगवान बुद्धांना स्वतः पाहिले आहे काय? बंते नागसेन म्हणतात, नाही महाराज, मी कसा पाहणार? तो 2568 सालाचा काळ होता ना, तर तो मी पाहिलेला नाही। तर ठीक आहे बंते नागसेन, तुम्ही पाहिला नाही, भगवान बुद्धांना तुम्ही स्वतः पाहिलेलं नाही, पण तुमच्या आचार्यांनी सुद्धा पाहिला आहे काय? म्हणजे तुमच्या गुरुनी सुद्धा पाहिला आहे काय? त्यावेळेस नागसेन बंतेजी म्हणतात, नाही महाराज, माझ्या गुरुनी सुद्धा पाहिलेलं नाही। आता नागसेनांचा गुरु कोण आहे माहिती आहे ना? कोण आहेत नागसेनाचे गुरु? रोहन बंते। कोण आहेत नागसेनचे गुरु? रोहन बंते। ज्या वेळेस सिद्धार्थ बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं, सिद्धार्थ बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं होतं, त्याच्या 6 महिन्यांनी राजगृहामध्ये बैठक म्हणजे मीटिंग ठेवण्यात आली होती। किती महिन्यांनी? 6 महिन्यांनी। सिद्धार्थ गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यावर 6 महिन्यांनी राजगृहामध्ये अजातशत्रूंनी, महाकाश्यप अध्यक्ष होते, यांनी त्या ठिकाणी मीटिंग भरवली होती। त्या मीटिंग मध्ये रोहन बंते होते। त्या मीटिंग मध्ये रोहन बंते जे होते, म्हणजे यांच्या आमने सामने भेट झालेली नव्हती। महाराज बंते, तुमच्या गुरुनी सुद्धा बुद्धांना पाहिले आहे काय? नाही। हा रोहन बंतेचा काढलेला आमचा आता नाही पाहिले। तर त्याच्यानंतर तुमच्या गुरुनी पाहिलं नाही, तर मला असं वाटते की बुद्ध अस्तित्वातच नाही। तुम्ही स्वतः पाहिलं नाही, बुद्धांनी पाहिलं नाही, म्हणजे बुद्ध अस्तित्वातच नाही असं मला दिसून येते। त्यावेळेस बंते म्हणतात, महाराज
तुमचे पूर्वज असलेले पूर्वीचे राजे खरोखर होऊन गेले आहेत काय? महाराज, बुद्ध तुम्ही पाहिलेले नाहीत आणि मी पाहिलेलं नाही आणि तुम्ही म्हणता की बुद्धाचा पुरावा काही दिसत नाही. तर ठीक आहे. तर महाराज, मला असं वाटतं की तुमच्या पूर्वीचे राजे, तुमच्या बाबांचे बाबांचे बाबा पूर्वीचे राजे होऊन गेलेले आहेत काय? तर राजा मिलिंद मध्ये होऊन गेलेले आहेत. मिलिंद राजा तर होऊन गेलेले आहेत. होय बनते, यात काही शंका नाही. माझे पूर्वज राजे होऊन गेलेले आहेत. माझे पूर्वज असलेले पूर्वी काही गेलेले राजे निश्चितच झालेले आहेत. माझे पूर्वज नक्कीच निश्चित राजे होऊन गेलेले आहेत. महाराज, पूर्वी होऊन गेलेल्या त्या राजांना तुम्ही पाहिले आहेत काय? तुमचे जर आजोबाचे आजोबा राजे होते, तुम्ही म्हणता माझ्या कुटुंबातले पूर्वी राजे होऊन गेलेले आहेत, तर तुम्ही स्वतः पाहिले आहेत काय? नाही, नवीन आहे. तेव्हा ते म्हणतात की तुमच्याकडून आम्ही शिकतो, हे करतो. पाचवा खंड झाला, नवीन आहे. थोडं कधी तिकडे जातात त्या पाचवा खंड झाला. तर महाराज, तुम्ही तुमचे पूर्वज पाहिले नाहीत. तुम्ही गॅरंटी देऊ शकता की माझ्या पूर्वज माझे नातेवाईक राजे होते. तर तसंच महाराज, तुम्हाला मार्गदर्शन करणारे पुरोहित, सेनापती, वैद्य, अंगरक्षक किंवा मंत्र्यांनी तरी त्यापूर्वी होऊन गेलेले राजे लोकांना पाहिले आहेत का? नाही बनते. माझ्या नातेवाईकांनी, माझ्या पूर्वजांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या जे जोड सध्या आता सैनिक आहे, अंगरक्षक आहेत, कोणी ज्यांनी पूर्वी होऊन गेलेले राजे पाहिलेले नाहीत. महाराज, जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मार्गदर्शन करणाऱ्यांना त्यापूर्वी होऊन गेलेल्या राजे लोकांना पाहिले नाहीत, तर काय माहित ते होऊन गेले की नाही? ते होऊन गेले असल्याचे काहीच प्रमाण सापडत नाही. महाराज, तुम्ही पाहिले नाही, तुम्ही तुमच्या पूर्वजांनी पाहिले नाही, तुमच्या कुटुंबातील राजे होऊन गेले म्हणून. तर मला असं वाटते की ते राजे होऊनच गेलेले नाहीत. जाऊन त्यांचा परिणाम काही दिसत नाही. काही परिणाम दिसत पाहिजे ना, काही दिसत नाही, काही सापडत नाही. बनते नाक्षण. परंतु त्यांनी उपयोगात आणलेल्या अनेक वस्तू अजून शिल्लक आहेत. त्यांचे शस्त्र, राजमुकुट, जोडे, चिवर, तलवार, किमती पलंग इत्यादी वस्तू पाहावयास मिळतात. यावरून समजून घेता येते आणि विश्वासपूर्वक म्हणता येते की ते पूर्वी होऊन गेलेले राजे निश्चित झालेले आहेत. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्धासंबंधी सुद्धा आम्ही समजू शकतो व विश्वासपूर्वक सांगू शकतो की भगवान बुद्ध निश्चित होऊन गेले आहेत. त्यांचे परिणाम सुद्धा आहेत. महाराज, तुम्ही म्हणता की राजे माझ्या कुटुंबातून राजे झालेले आहेत, ते मी पाहिले नाही. पण त्यांच्या काही वस्तू आहेत. वस्तून माणसाला माहिती पडते ना. त्यांच्या वस्तू आहेत. काही जुन्या तलवार आहेत, काही जुन्या खाटा आहेत, पलंग आहेत, काही जुन्या वस्तू आहेत. आजही आपल्या घरात आहेत ना. आजही आपापल्या घरात आहे. काही कोणाच्या घरात काचेचे भांडे आहेत, काही पितळीची भांडे आहेत. म्हणजे आपल्याला आठवण आहे ना, आपल्याला माहित पडते ना की आपल्या पूर्वजांनी हे धन करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे कशावरून आठवते माणसाला की त्यांच्या काही वस्तू आहेत बुवा. म्हणून असं वाटते की चांगले लोक, श्रीमंत होते की सुसंसारिक लोक होते, संसार करणारे होते. अजून लोकांच्या घरात आहेत ना पितळचे हांडे टाक्या आहेत, अजून काश्या टाक्या भांडे आहेत, टाक्या हांडे आहेत, बरोबर की नाही? तर अशा प्रकारे तर म्हणून महाराज आम्हाला असं वाटते की राजे लोक होऊन गेलेले आहेत. त्यावेळेस नागसेन म्हणतात की महाराज, तसेच बुद्ध सुद्धा होऊन गेलेले आहेत. बुद्धांच्या सुद्धा काही आठवणी बाकी आहेत. आठवणी बाकी नसल्या तर काय माणूस गोष्ट काढते का? तर बुद्धाच्या आठवणी सुद्धा बाकी आहेत, म्हणून बुद्ध आहेत. ते कोणते प्रमाण आहेत, म्हणजे ते आठवणी बुद्धाच्या कोणत्या आहेत? महाराज, भगवान बुद्धांनी आपल्या उपयोगात आणलेल्या वस्तू अजूनही शिल्लक आहेत. भगवान बुद्धांनी आपल्या उपयोगात आणणाऱ्या वस्तू अजूनही शिल्लक आहेत. त्या सर्वज्ञ, सर्व दृष्टा, अनंत आणि सम्यक संबुद्धांनी या वस्तू आपल्या उपयोगात आणल्या होत्या. 4 स्मृती प्रधान, 4 सम्यक प्रधान, 4 रुद्रधिपाद, 5 इंद्रिय, 5 बळ, 7 बोधांगे
आणि अष्टांगिक मार्ग ह्या वस्तू कोणीही समजू शकेल आणि विश्वास करू शकेल की भगवान बुद्ध अवश्य पूर्वी होऊन गेलेत. महाराज या कारणामुळे, या हेतूमुळेच, या प्रमाणामुळे आणि या अनुमानामुळे समजून घेता येते की भगवान बुद्ध होऊन गेले होते, होऊन गेले. भगवान बुद्धांनी अनेक लोकांचे उद्धार करून सर्व व्याधी नष्ट झाल्या कारणाने निर्वाण प्राप्त करून घेतले. या प्रमाणावरून ते पुरुषोत्तम निश्चितच होऊन गेले असे समजून घेतले पाहिजे. बंतेनाक्षण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगावे. भगवान बुद्धाला आपण का मानतो? भगवान बुद्ध आज अस्तित्वात नाही, तरी भगवान बुद्धाचा धम्म अस्तित्वात आहे. का मानतो भगवान बुद्धांना? पंचशिलाची निर्मिती कोणी केली? तथागतांनी केली. म्हणजे आज अस्तित्वात आहे की नाही? चार आर्य सत्य कोणी जाणले? भगवान बुद्धांनी. आज या चार आर्य सत्य जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखावर उपाय, दुःखाचा नाश करता येते, हे भगवान बुद्धाचं आहे. म्हणजे बुद्ध आहेत की नाही? त्याच्यानंतर चार सम्यक प्रधान आहेत, चार वृद्धिपाद आहेत, 5 इंद्रिय आहेत. आपल्या शरीराची ओळख करून दिली बुद्धांनी. आपल्या शरीराची ओळख करून दिली बुद्धांनी. आपल्या शरीरामध्ये कोणते अवयव आहेत? 32 पदार्थ आहेत. किती पदार्थ आहेत? 32. लहान आतडे, छोटे आतडे, मोठे आतडे, नाक, डोळे, कान, त्वचा, जिभा, अशा प्रकारे. त्याच्यानंतर 5 बळ आहेत आपल्यामध्ये. किती बळ आहेत? 5 बळ. आणि 7 बोधांगे आपण पार करू शकतो. म्हणजे 7 बोधांगे, 7 मार्ग आपल्याला बुद्धांनी दिलेले आहेत अनंतबल प्राप्त करण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी अष्टांगिक मार्ग दिलेला आहे. म्हणजे बुद्ध अस्तित्वात आहेत की नाही? बुद्ध जरी अस्तित्वात नाही तरी त्यांनी जे टाकून ठेवलेले आहे ते अस्तित्वात आहेच. उदाहरण आपल्या आजोबा नाही, पण 50 एकर जमीन आपल्या आजोबाने घेऊन ठेवली. आपण छान बसून खातो की नाही? जरी अस्तित्वात नाही तरी आपण बसून खातो की नाही? कोणाची कमाई? आजोबाची कमाई आहे की नाही? अशा प्रकारे. आजचा विषय आहे भगवान बुद्धाचे धर्मनगर. आता पुढे भगवान बुद्धांचे अनेक प्रकारचे दुकान आहेत. फुलाचे दुकान आहे, कपड्याचे दुकान आहे, सोन्याचे दुकान आहे. दुकान बघा काय काय. म्हणजे जे मानवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत लागणाऱ्या वस्तू आहेत, लागणाऱ्या चीजा, जे काय जगण्याचे साहित्य, जगण्याचे मार्ग, सर्व बुद्धांचे दुकान आहे. उद्यापासून आता बुद्धांचे दुकान आपल्याला बघण्याचे आहेत. साधू 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 चालू करायचे आहे.